गुरुवारी तांदूळ दान करू नये. असे केल्याने जीवनात अडचणी येतात असे मानले जाते. गुरुवारी भगवान विष्णूंना केळी आणि पिवळी मिठाई अर्पण करून त्या प्रसादाचे वाटप करावे. असे केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होते. गुरुवारी हळदीचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी हळदीचे दान केल्याने विवाहाशी संबंधित अडथळे दूर होतात व लग्न होण्याची शक्यता वाढते. गुरुवारी कपडे, हरभरा डाळ, गूळ आणि फळे इत्यादीचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सुख आणि आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. गुरुवारी काळी डाळ दान करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती कमकुवत होते असे मानले जाते. गुरुवारी शेविंग करणे टाळावे. शरीराच्या कुठल्याही भागाचे केस कापू नयेत, नाहीतर संतान सुखात अडथळे येतात व या दिवशी नखे देखील कापू नयेत. गुरुवारी जेवणात वरून मीठ घेऊ नये. याचा आरोग्यावर प्रभाव पडतो. प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात. मीठ खाल्ल्याने गुरु अस्त होतो. गुरुवारच्या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मानले गेले आहे. गुरुवारच्या दिवशी गुरु, देवता, वडील, आजोबा, धर्म यांचा अपमान करू नये. गुरुवारच्या दिवशी लादी पुसणे टाळावे. असे केल्याने गुरुग्रह अशुभ फल देतो. गुरुवारी स्त्रियांनी केस धुवू नये. याने गुरुग्रह कमजोर होतो आणि संपत्ती सुखात कमी येते. गुरुवारी पूजापाठ संबंधित सामान, डोळ्याशी निगडित वस्तू, टोकदार वस्तू जसे चाकू, कात्री खरेदी करू नयेत. दर गुरुवारी एखाद्या गरजूला गुळदान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते. गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी. या दिवशी त्यांना पिवळी फुले, हरभरा डाळ, गूळ अर्पण करावा. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा होते आणि सुखसमृद्धी वाढते. गुरुवारी ना कुणाला उधार द्यावे, ना कुणाकडून उधार घ्यावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते. गुरुवारी विष्णू चालीसा पठण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपली प्रगती होते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी भंगार कधीही विकू नये. असे मानले जाते की गुरुवारच्या दिवशी भंगार विकल्याने घरातील सुखसमृद्धी नष्ट होते.